मेसर्स बीजी चितळे डेअरीच्या पशुसंवर्धन विभागानं दूध उत्पादकांच्या पशुधनासंबंधीच्या गरजा ओळखून नेहमीच नवनवीन उपक्रम राबवलेत. असाच एक उपक्रम म्हणजे जनावरांच्या खाद्य व्यवस्थापनाचा उपक्रम. मित्रहो, कोणतीही गोष्ट करत असताना आपण नियोजन करतो. पावसाळ्यात आपल्या आहारासाठी धान्य साठा करतो. अहो, साधं उदाहरण घ्या, मुंगीसुद्धा आपल्याला लागणारं वर्षभराचं खाद्य आपल्या वारुळात साठवते. जर हे मुंगीला कळतं तर आपल्याला का कळू नये? मग जनावरांच्या आहाराविषयी का केलं जात नाही नियोजन? म्हणूनच मेसर्स बीजी चितळे डेअरीच्या पशुसंवर्धन विभागानं काळाची गरज ओळखून पशुपालकांना वर्षभर चाऱ्याचं नियोजन कसं करावं, वेगवेगळ्या हंगामांमध्ये येणारा चारा कसा साठवावा आणि तो वर्षभर कसा जनावरांना द्यावा, यासाठी मुरघासाची संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. काय आहे हा मुरघास? हिरवा चारा हवाबंद स्थितीत आंबवण्याच्या प्रक्रियेला मुरघास असं म्हणतात. विविध हंगामांमध्ये येणारी चारा पिकं त्याच्या हरितद्रव्यासहित कुट्टी करून हवाबंद स्थितीत ठेवणं म्हणजेच मुरघास. आपण जसं लिंबू किंवा आंब्याचं लोणचं करतो, अगदी त्याच पद्धतीनं मुरघास केला जातो. हवाबंद स्थितीतील आपल्या गरजेप्रमाणे केव्हाही तयार झालेला हा पौष्टिक मुरघास जनावरांना आपल्याला घालता येतो. यामुळं चांगल्या हरित अन्नद्रव्याचा पुरवठा जनावरांना होतो. शिवाय वर्षभर हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होतो. हिरवा चारा टंचाईच्या काळात दूध उत्पादनात घट होत नाही, हा याचा एक महत्त्वाचा फायदा. मुरघासासाठी वापरली जाणारी चारा पिकं. एकदल पिकांमध्ये मुरघासाकरता मका, ज्वारी, बाजरी, ओटस आणि गवतवर्गीय पिकांचा वापर केला जाऊ शकतो. तर द्विदल पिकांमध्ये हरभरा, सोयाबीन, ल्युसर्न, बरसीम आणि टाकाऊ पालेभाज्या वापरता येतात. मंडळी, मुरघास आपल्याला कशामध्ये करायचा आहे हा प्रश्न आता पडला असेल. आपण टाकीमध्ये, बांबूच्या सायलोमध्ये, पिंपामध्ये, प्लास्टिकच्या जाड पिशव्यांमध्ये सुद्धा मुरघास हवाबंद स्थितींमध्ये तयार करू शकतो. आता मुरघास करताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण पाहूया. मुरघास आपल्याला ज्या ठिकाणी करायचं आहे ती जागा हवाबंद पाहिजे. मुरघासासाठी जे प्लास्टिक आपण वापरणार आहे ते प्लास्टिक फाटणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. मुरघास केलेली तारीख नोंद करून ठेवायला हवी. मुरघासाचा वापर चालू करण्यापूर्वी पशुवैद्यकाचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. जसजसा मुरघासाचा वापर होईल त्या पद्धतीनं मुरघासाचा ढीग झाकून ठेवला पाहिजे. चितळे डेअरी फार्मवरील दुभत्या जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात मुरघास बनवला जातो. ही मुरघास बनवण्याची पद्धत आता आपण पाहूयात. सुरुवातीला कापणी यंत्राद्वारे हिरव्या वैरणीची कुट्टी केली जाते. ही कुट्टी सोबत असलेल्या ट्रॉलीमध्ये कापणीबरोबरच भरली जाते. नंतर ही हिरवी वैरण कुट्टी बांधलेल्या मुरघास टाकीमध्ये भरली जाते. वैरण कुट्टी भरताना त्याचा पायानं व्यवस्थित तुडवा केला जातो, जेणेकरून ही कुट्टी हवाबंद स्थितीत राहील. अन्यथा या कुट्टीमध्ये हवा राहिली तर कुट्टी कुजण्याची शक्यता असते. यामुळे कुट्टीचा व्यवस्थित तुडवा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. कुट्टी पूर्ण भरल्यानंतर प्लास्टिकच्या कागदानं संपूर्ण कुट्टी झाकली जाते आणि त्यावर वजनदार वस्तू ठेवल्या जातात. दोन महिन्यानंतर तयार झालेल्या मुरघासाची प्रत त्याच्या वासावरून समजते. हा मुरघास डेअरीतील जनावरांना खायला दिला जातो. विशेषतः हिरव्या वैरणीच्या टंचाईच्या काळात हा सकस आणि पौष्टिक मुरघास खूपच उपयुक्त ठरतो. छोट्या मोठ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मुरघास बनवण्याबाबतची माहिती आणि प्रशिक्षण चितळे डेअरीतील तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दिली जाते. शिवाय प्रात्यक्षिक मुरघास बॅग भरणीही त्यांच्या उपस्थितीत केली जाते. दूध उत्पादक शेतकरी हा मुरघास आपल्या घरी अगदी सहजपणे बनवू शकतो. हिरवी वैरण कापणी केल्यानंतर चापकटर यंत्रानं या वैरणीची बारीक कुट्टी केली जाते. कुट्टी केलेली ही हिरवी वैरण चितळे डेअरी फार्ममार्फत पुरवलेल्या बॅगांमध्ये भरली जाते. ही 500 किलोग्रॅम वजनाची बॅग भरताना व्यवस्थित तुडवा केला जातो. पूर्ण भरलेली बॅग व्यवस्थित हवाबंद स्थितीत बंद केली जाते.
आणि त्यावर वजनदार वस्तू ठेवली जाते. 2 महिन्यानंतर ही मुरघास बॅग खोलली जाते. मुरघासाचा वास घेऊन प्रतिबद्दल खात्री करून घेतली जाते आणि हा तयार मुरघास जनावरांना खायला दिला जातो. जनावरं सुद्धा हा सकस आणि पौष्टिक मुरघास अत्यंत आवडीनं खातात. मेसर्स बीजी चितळे, पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून आम्हाला सायलेजविषयी वेळोवेळी माहिती मिळते. त्यामुळे आम्ही 1 एकर मका लावलेला आहे आणि तो मका आमचा 60 दिवसात तोडून आम्ही आत्ता सायलेज बनवायला लागलो आहे मुरघास. आणि त्याची वैरण आम्हाला जवळजवळ वर्षभर पुरेल असे आम्ही सिस्टीम चालू ठेवली आत्ता. आणि आमची एक गाई अशी 3 लिटरवर दुधाला आली होती. 3 लिटर 2 टायमात दूध द्यायला लागली होती. आणि ती सायलेज घातल्यापासून जवळजवळ 5-5.5 लिटर दूध तिचं म्हणजे टोटल झालं. असं 2.5 ते 3 लिटर दूध वाढलं तिचं. काय होतात मुरघासाचे फायदे? एकाच वेळी चारा कापणी केल्यामुळं शेतजमीन मोकळी होते. हरित अन्नद्रव्याचा चांगला पुरवठा होतो. मुरघास रुचकर असल्यामुळं जनावरं तो आवडीनं खातात. यामध्ये शुष्क घटक असल्यामुळं पोषण सुद्धा चांगलं होतं. दूध कमीत कमी 1 ते 1.5 लिटरनी वाढतं. मुरघासामध्ये 70% पाणी असतं. प्रथिनांचं प्रमाण 3.5 ते 4% असतं. तर मुरघासामध्ये फॅटचं प्रमाण 6.96% इतकं असतं. आपल्याकडे असणाऱ्या इतर चाऱ्याच्या प्रमाणावर आपण मुरघास किती वापरावा हे निश्चित करावं. एका जनावराला जास्तीत जास्त 20 किलोपर्यंत मुरघास द्यावा. साधारणपणे 500 किलोग्रॅम वजनाच्या आणि किमान 10 लिटर दूध आहे अशा जनावराला त्याच्या वजनाच्या 2.5 ते 3 किलो शुष्क घटक देणं गरजेचं असतं. जनावराच्या पोटात प्राणवायू विरहित पचनाची क्रिया होते. तीच काही प्रमाणात मुरघास तयार होताना होत असल्यामुळं पचनाला ते सोपं जातं. आहार किती प्रमाणात द्यावा याची माहिती सोबतच्या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल. रोजचा मुरघास 10 किलो प्रमाणात द्यावा. दर महिन्याला 300 किलो इतका मुरघास पकडलात तर वर्षाला 3600 किलोग्रॅम मुरघास एका जनावरासाठी लागेल. मंडळी, आपण असं वर्षभराचं नियोजन केलं की मग दुधामध्ये येणारा कमी जास्तपणा कमी होतो. दुधामध्ये सातत्य राहतं, पशुधन उत्तम राहतं, दूध चांगलं मिळतं आणि या व्यवसायाची आपल्यालाही गोडी लागते. दूध उत्पादकांना मुरघासाचं महत्त्व पटवण्याकरता गावोगावी शिबिरं घेऊन प्रात्यक्षिकं आणि माहिती देण्याचं काम चितळे डेअरी पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं केलं जातं. यासाठी 500 किलोग्रॅम चारा साठवण्याकरता एक सायलो बॅग तयार करण्यात आली आहे. म्हणूनच म्हटलं जातं की केल्यानं होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांचं चारा नियोजन करून त्याप्रमाणे जनावरं आपल्या गोठ्यामध्ये ठेवली तर हा शेतीला जोडधंदा म्हणून न होता तो मुख्य धंदा म्हणून ओळखला जाईल.